नाही, मला पण माहिती नाही आहे. जे आम्ही माहिती घेऊन कोण घेतलं, कशासाठी घेतलं, त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. बरं, आपल्या बागेमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या छोट्या बागेमध्ये आपण 1 लाख रुपयांचं शेणखत टाकलं, जे की शेतकऱ्यांना 8 एकरसाठी 1 लाख रुपये खर्च येतो. त्याची वस्तुस्थिती काय? मला माहितीच नाही आहे. ज्यावेळेला हा माहिती सरांनी काय मागितलेलं आहे आणि त्यावेळेला मी बघितलं जाईल आणि त्यानंतर ते, कारण ते जे बागा आहेत ते बागेचे डिपार्टमेंट, गार्डन डिपार्टमेंट आणि त्यानंतर सिटी इंजिनियर, त्या ठिकाणी त्यांच्या देखरेखामध्ये सर्व काम होत असतं आणि कोणीही ज्या ठिकाणी अनावश्यक त्या काही टाकलं गेलं असेल ते चौकशी केली जाईल. उपायुक्त जे आहेत, 2 उपायुक्त आयुक्त यांच्या कॅबिन रिन्यूवरती लाखो रुपये खर्च करण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे 2 उपायुक्तांच्या कॅबिनसाठी 77 लाख रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आले रिनोव्हेशनसाठी. हा इमारत एकंदरीत ते फार जुनी आहे आणि या ठिकाणी वारंवार हा इमारत कधीही रिनोव्हेशन केली गेलेली नाही आहे आणि ज्यावेळेला रिनोव्हेशनसाठी जे नियमानुसार खर्च होतो त्या अनुषंगाने केलं असेल. 77 लाख रुपये अरे दॅट हॅज टू बी व्हेरीफाईड टेक्निकली आणि जे टेक्निकल डिपार्टमेंटनी जे काही चौकशी केली आणि त्यांनी एस्टिमेट बनवला आणि ते अधिकारी तो आम्ही विचारणार की बाबा ते बरोबर आहे का, किती काम झालं, काय झालं आणि किती खर्च केलं, त्यापेक्षा बरोबर खर्च केली गेली का, किंवा कारण कायमस्वरूपी ह्या गोष्टी असतात. कारण कुठल्याही सरकारी खर्चावर अनावश्यक खर्च केली गेलेली आहे का किंवा आवश्यक खर्च केली गेलेली आहे, या गोष्टी तपासल्या जाईल.